हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं सफरनामा चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे हरिश्चंद्रगड, एक भन्नाट आणि ॲडव्हेंचर ठिकाणी. तर आम्ही आता अहमदनगरमधून 5 वाजता निघालेलो. तर आता आम्ही आहे पांगरी या गावामध्ये. तर या ठिकाणाहून पलीकडे कोतुळ गाव आहे, तिथून आपला हरिश्चंद्रगडसाठी प्रवास सुरू होईल. तर आता बाईक आमची तिथं उभी आहे. इथपर्यंत आलो आम्ही. इथं पूर्ण पुलावरती पाणी भरल्यामुळं आता या होडीच्याद्वारे आपण बाईक तिथं नेणार आणि तिथून पुढं आपला प्रवास चालू होणार. तर चला एन्जॉय करू हा प्रवास. मग गावाचा सांगाव 20-25 किलोमीटरवर हे कोथळे गाव आहे. कोथळे पासून 5 नाही विचारा, आधी कोथळे विचारा. कोतळे. ओके ओके. 25 किलोमीटर असेल, सरळ रस्ता आहे. मित्रांनो, नजारा बघा, नजारा. आठवड्याभराची थकान मिटवायची असेल तर ॲडव्हेंचर करायलाच पाहिजे मित्रांनो. बघाल आणि आपण कुठे पोहोचलो आहे. हरिश्चंद्रगड. पावती पाडून जा ना. कुठे आहे पावतीवाले? पुढे जाऊन द्या म्हणतात. जाऊन द्या मग 5 नाहीला फाडावा. ओके. गड चालू आहे ना? पावती आहे पण आज 12 वाजेपर्यंत फ्री आहे सगळ्याला. 15 ऑगस्ट. चला मित्रांनो. तर मित्रांनो, इथं फॉरेस्टचा पास असतो आपल्याला, म्हणजे तिकीट वगैरे घेऊन जावं लागत असतं. पण आज 15 ऑगस्ट आणि संडेमुळं आज फ्री केलेला आहे 12 वाजेपर्यंत सर्वांसाठी. तर तुम्हाला इथं कसलंही तिकीट आणि पावती फाडावा नाही लागणार. आज 15 ऑगस्टमुळे त्यांनी सूट दिलेली आहे. हे बघा मित्रांनो, ठिकठिकाणी तुम्हाला असे स्पॉट बघायला मिळतील. हा कुंदन भाऊ, कसं वाटतंय?
भाऊला खूप लांब फिरायला आणलंय मी आज. भाई अभी तो लेह लद्दाख बाकी है. तुम्ही दररोज गाई चारवायला येते काका इकडं? हा हे सगळं सर्व भातीची शेती आहे, भाताची. तुमची पण भाताची शेती आहे का इकडे? भाताची. हे गाव कुठलं? कोथळा. अच्छा कोथळा. मस्त आहे ना इकडलं निसर्ग वातावरण. बरोबर. आता काय हे गाय वगैरे चरतायत मित्रांनो बघा. यांचं सगळं पोटाचा आधार सगळा भाताची शेती. भाताची शेती हा पेंडा. आणि किती म्हणजे 12ही महिने असतं का भाताची शेती? 12 महिने नाही म्हणजे आता एवढं आता लागवड झाली ना हा दीपावळीला कापून टाकायची भाता तयार करायची. हा. आणि हे वातावरण कायम असंच असतं का? नाही नाही मग आता हे फक्त भाज्यापर्यंत भाज्या पोळ्यापर्यंत. अच्छा. तिथून मग झाली उगाडी झाली. हा हा हा. आता इथे आपलं हे राहिलं तिथे हे गाव ना? हे गाव हे खाली घर आहे आपलं. अच्छा. जनावर आहे तिथे माणसं आहे तिथे. एकदम मस्त बढिया. भात कुठला हा? फक्त इंद्रायणी 240 काळ भात हा हा. ही भात आहेत आता कायम डेली यूज मध्ये असेल तुम्हाला भात. डेली. चला या काकांचं आता आपण टाटा बाय बाय. चला काका निघतो आम्ही. भाऊ हरिश्चंद्रगड इकडून ना. आणि पास नाही गाव कुठे? ठीक आहे. हॉटेल वगैरे असतील का? म्हणजे गाडी बिडी पार्क करायला चांगलं मस्त दुकान आहे इकडं तुमचं. चाय वगैरे आहे का? बनवा काका चहा. किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर. हा कुठला गाव आहे? हा लवाळी. लावाळे. लेफ्टन. अच्छा. हॅलो फ्रेंड्स. आणि हा असा एक कडक चाय कुंदन भाऊसाठी पण बनतोय. आणि आता हा चहाचा चस्का मारून झाल्यानंतर आम्ही आता इथून ट्रेकिंग सुरुवात करणार आहोत. ओय गरम आहे. गरम आहे गरम आहे. कडक चाय एकदम कडक. केस सगळं झाले माझे हेल्मेटनी. मित्रांनो तुमच्या भावानी खूप कमी केस केलेत आणि हेल्मेटने अजून ते विचित्र दिसत आहेत. अजून 2-3 महिने तुमचा भावाचा लुक चेंज होऊन जाईल. मित्रांनो हा व्ह्यू बघा समोरचा एकदम मस्त आहे. आणि हा चहा होय पाणी पडलं त्याच्यात. लावाळे हा कॉर्नर आहे. तर इथं आले ना ह्या छोट्याशा दुकानला नक्की भेट द्या. चहा एकदम सुपर बनवतात काका. कडक सुपर चाय. अजून काय बघाल मित्रांनो? अजून काय पाहिजे? अरे एवढं सर्व आपल्या महाराष्ट्रातच आहे बघायला. आता फक्त आपण हरिश्चंद्रगडवर आलो. अजून भरपूर प्लेस आहेत असे. वा 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 मस्त.
आणि आम्ही पोचलो आहे मित्रांनो इथं. चला मित्रांनो थोडासा नाश्ता करून आता वरती ट्रॅकिंगसाठी सुरुवात करू. मिसळ खातोय आम्ही. आम्ही आता पाचने गावामध्ये पोचलो आहे. आता पाचने गावामध्ये आम्ही नाश्ता वगैरे केला आहे. मी मस्त मिसळ पावला ताव मारला आहे मी. आता आम्ही ट्रेकिंगसाठी सुरुवात करतो आहे. चला एन्जॉय करा. व्ह्यूज बघा पाठीमागं दिसतंय तो वॉटरफॉल दिसतोय आपल्याला. हो इकडं. तर त्या दिशेने नाही, तिकडे नाही जायचं आपल्याला, इकडे जायचं आहे. ह्या ठिकाणाहून आपल्याला चालत चालत वरती जायचं आहे. तर चला एन्जॉय करू. आता आपण हरिश्चंद्रगडाच्या गेटवरती उभा आहोत. आपण आता इथून आपला प्रवास चालू होणार आहे. तरी चला सुरुवात करू. ही बघा लहान लहान पोरं एन्जॉय करताना. काय दोस्ता, चॉकलेट द्यायचं का तुला? चल बाय. हो 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 सांभाल घे हो. कुंदन भाऊ आपल्याला पण असंच चालावं लागतं आता. हां हा आदिवासी आहे. हा कुंदन भाऊंचा विषय नाही, पोहण्यात एक नंबर आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे भाऊंची. दम लागलाय खतरनाक. अजून तर निम्मा बाकी आहे मित्रांनो. अशी आपल्याला सवय नसली ना, खूप हालत. खूप खूप दिवसांनी मी ट्रेकिंग करतोय. कुंदन भाऊ पुढे गेलेत. वो देखिए हॅलो मित्रांनो, अतिशय असा दुर्गम रस्ता आहे हा, कठीण. अजून खूप दूर जायचं आहे.
बघताल हा स्लिपरी रस्ता आहे. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving. I could take this crowd from seeing to believing. Got a taste for blood and my tongue keeps bleeding. From the words I spit, so sharp, so freezing. So cold, behold, frostbite they feeling. I could tear you apart or I could go heal them. Don't believe in fate, don't believe in ceilings. I just need a taste and my mind starts peeling. I don't pace myself, I grind on kneeling. Got lust for change, I just love the feeling. I ain't gonna give up. Got too little time, I'ma live up. Head down, push forward through the tough times. Cause anything worth doing is a tough climb. And I ain't gonna give up. Got too little time, I'ma live up. Head down, push forward through the tough times. Cause anything worth doing is a tough climb. Cause I'ma live life for the fight, yeah, I'm here to get it. I got drive, got sight, always have a vision. I don't lie at night, I be in my feelings. I'ma be fine, need time and I'll soon be winning. I live life for the fight, yeah, I'm here to get it. I got drive, got sight, always have a vision. I don't lie at night, I be in my feelings. I'ma be fine, need time and I'll soon be winning. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna. जसा आम्ही चढणीचा रस्ता संपून सरळ सरळ रस्ता आलाय. आता एवढं थकवा जाणत नाहीये. थकवा किती येऊ दे मित्रांनो, पण उत्साह जो आहे ना तो अजून कडक आणि एकदम कडक, हौसला बुलंद. कारण असे व्ह्यूज तुम्ही दररोज नाही पाहू शकत. ए गाठन काय सांगते चल धर दोघंचे आम्ही हे आमचे गावकरी भेटले मध्येच. ऋषिकेश भाव कसं वाटतंय? एक नंबर. ओके ओके. अनुभव काय तुझा वरती गेल्यावर सांगशील आम्हाला काय? बघा कुंदन भाऊंचा अजून हौसला खतम नाही आला. कुंदन भाऊ अजून 2 गड सांगतील तरी काही प्रॉब्लेम नाहीये. बघा कुंदन भाऊला त्यांचा गर्लफ्रेंडचा रिप्लाय येत नाही तिकडून. वा 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 वा, सुपर असा अनुभव येत आहे मित्रांनो. पूर्ण थकान वरती चढत जरी थकलो ना, पण माझ्या एक वीकची थकान निघून गेली भावांनो. या ट्रेकिंगने एक वीकची थकान निघून गेली आहे. वा मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, माझा जो दम लागलेला ना तो एकदम निघून गेलाय.
मित्रांनो जसे नवीन सीन समोर येत आहेत ना, नवीन नवीन दृश्य समोर येत आहेत तसं माझा उत्साह अजून वाढतो आहे. वाव, तुम्हाला मी समोर कॅमेरा करून दाखवतो. एकदम अति सुंदर असे दृश्य आहे. चला खूप एन्जॉय करताना पर्यटक इथे. मस्त पर्यटक बघताल इथं तुम्ही, खूप असा आनंद घेताना. फायनली आय थिंक टेम्पलजवळ पोचलो आपण, शंकरच्या टेम्पलजवळ. हॉटेल शिवकृपा. चला इथे चहा वगैरे घेऊ आपण थोडासा. कुंदन भाऊ म्हणतात थोडासा नाही जादा चहा घेऊ. ओके काय काय काका? पोहे मॅगी. मॅगी एक गरम. हा भेटल ना. ओके द्या मग. मॅगी आणि चहा. तू काय घेतोय? एक पोहे, एक मॅगी, 2 चहा. Sometimes there's no one else who loves me like you used to. Sometimes we're not ourselves, there's no one I can turn to. And I know all the feelings that we shared are in the past. And I know your relationships are never meant to last. मॅगी आणि पोहे तयार होत आहे. आता नाश्ता करूयात आणि पुढं मंदिराकडे निघूयात. आता आम्ही पोचलोच आहे महादेव मंदिराकडे.
हरिश्चंद्रगडावरती बघू शकता तिथं टेम्पल आहे. चला तर मग बघूया पुराण्या काळातलं मंदिर. Sometimes there's no one else who loves me like you used to. Sometimes we're not ourselves. There's no one I can turn to. And I'll take some time, but I'll be alright. We're moving on. We're moving on. I know times are tough, but I've had enough. We're moving on. We're moving on. शंकराची पिंड. मित्रांनो बघा कसं काळा पाषाणात कोरलेलं पाणी. अरे बापरे, इथं आतमध्ये बघा. हॅलो मित्रांनो, इथं विठ्ठलाची मूर्ती आहे. बघू शकता सगळं सर्व काही काळ्या पाषाणात कोरलेलं मंदिर आहे.
आय थिंक मित्रांनो हे हेमाडपंथी मंदिर असावं, हेमाडपंथी काळातलं. हे बघा इथंही खूप मोठा पाण्याचा स्रोत आहे, मासेही आहेत त्यात. आतमध्ये शिवलिंग आहे, तर ऐकून शिवलिंग आहे एवढ्या पाण्यामध्ये. तर आता आमचा कुंदन भाऊ आतमध्ये जातोय, चला तर बघूया.
आत्ताच्या 12मध्ये मी शूट करत होतो. कुंदन तिथं पोहत होता आणि अचानक तिथे एक मुलगा बुडायला लागलेला. तर त्यावेळेस कुंदन भाऊंनी त्याला वाचवले, पुढे ढकलले वरती. कुंदन भाऊंनी आज चांगले काम केले. चला आता आपला पुढचा प्रवास आहे कोकण कड्याकडे. ॲक्च्युली 2 कोकण कड्या आहेत. हरिश्चंद्रगडचा कोकण कडा आलं आणि अजून एक आहे माहीत नाही, तर बघूयात. खूप मजा आली, धमाल. आज खूप धमाल गेली मित्रांनो, खूप धमाल. सुपर ब्रो. आपण जे पाणी पितो ना, त्याहीपेक्षा स्वच्छ पाणी असतं या झऱ्यांचं. दगडांमधून मातीमधून फिल्टर होत आलेलं असतं. आपण बघितलंच असेल, ठिकठिकाणी वॉटरफॉल्स आहेत. खूप सारे वॉटरफॉल्स आहेत तिथे. झाडांच्या आवाजांनी मन एकदम नादमय होऊन जातं, एकदम तल्लीन निसर्गामध्ये. निसर्ग खूप छान आहे. फक्त फिरायला या, एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा. तर मित्रांनो, मी ॲनिमेशन या फील्डमध्ये काम करतो. सध्या मी असेंब्ली स्टुडिओमध्ये आहे अंधेरी. सध्या माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे, कंपनी बेस्ड आहे. मी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फिरण्यासाठी खूप टाईम मिळतो. संडे पण घरी असल्यामुळं कुठं पण जात आहे, जसं ऑफिसमध्ये असल्यावर नाही जात आहे. आणि बरेच जे आर्टिस्टिक माइंडवाले आहेत ना, त्यांसाठी मी हे सांगू शकतो, ज्यांना चित्रकला, क्रिएटिव्हिटी खूप असलेले मित्र, त्यांना सांगू शकतो मी की ॲनिमेशन फील्ड त्यांसाठी बेटर आहे, एकदम मस्त. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय कोकण कड्यावरती. माइंड जो बोलतो ना आपण रिफ्रेश होतो, बाईकची सर्व्हिसिंग करतो, बाईक एकदम सॉफ्ट चालते, स्मूथ चालते, त्याप्रमाणे आपण असं कुठं फिरायला आलो तर आपला माइंड रिफ्रेश होतो आणि पुन्हा एकदा नवीन जोमाने कामाला लागतो. सो मित्रांनो, असाच माइंड रिफ्रेश करा, सुखी राहा, फिरत राहा. आणि हा आहे कोकण कडा. तुम्ही बघता लिहिलं पाठीमागे खूप सारा धुका आहे. व्हिजिबिलिटी नाहीच आहे, पूर्ण धुका आहे. आणि धुक्यामुळे ते जो काही आपल्याला निसर्ग सौंदर्य दिसणार होतं ते काही बघायला भेटणार नाही. मित्रांनो, हाच आपला आता लास्ट पॉईंट ठरलेला आहे. आणि काही फोटोज वगैरे तुम्हाला बघायचे असेल तर इंस्टाग्राम आय डी देतो मी, तिथं बघा. माझं इंस्टाग्राम आय डी आहे अलभ्यम. तर तिथे जाऊन तुम्ही फोटोज वगैरे चेक करता आणि इंस्टावरती मला फॉलो करा. आणि मित्रांनो, सपोर्ट नक्की करा मला. आणि हा आपला लास्ट पॉईंट होता. आता आपण घरी परतीच्या मार्गाला निघतोय. तर चला, बाय फ्रेंड्स.